सर्वांना नमस्कार. तर आज दुपारच्या जेवणासाठी मी बनवते आहे फ्लॉवरची भाजी आणि पोळी. तर आज शुभ्राच्या पप्पांना दुपार शिफ्ट होती, त्यामुळे टिफिनसाठी आणि जेवणासाठी एकच भाजी बनवावी म्हटलं. तर कढईतच करणार होती मी भाजी, पण वेळ लागला असता, तर त्यामुळे म्हटलं कुकरमध्येच टाकावी. तर हे मी साहित्य घेतलेलं आहे. थोडा टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर आणि कांदा. तर हे सर्व मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते आहे, म्हणजे रश्श्याची भाजी बनवता येईल ना, त्यासाठी. तर हे आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते आहे. तर हे मसाले घेतले आहेत मी, हे सर्व घरगुती मसाले आहेत माझे. तर इथे मी थोडा कढीपत्ता आणि 1-2 तेजपान घेतलेलं आहे. तेल छान गरम झालं आहे, त्यामध्ये मी हा सर्व मसाला टाकला आहे आणि परतवून घेते आहे. तर हे सर्व मसाले पण त्यामध्ये टाकून घेते आहे आणि एक 5-10 मिनटासाठी त्याची वाफ दाबून घ्यायची आहे बारीक गॅसवर, म्हणजे मसाल्याला छान तेल सुटेल ना, त्यामुळे. तर हे असं आपलं छान साईडने तेल सुटलेलं आहे मसाल्याला. तर आता त्यामध्ये आपण फ्लावर टाकून घेऊया आणि छान परतवून घ्यायची आहे ती. तर दुपार शिफ्ट असली ना, सेकंड शिफ्ट, की पूर्ण दिवस कामामध्येच जातो. कारण सकाळी मुलांना टिफिनला वेगळं, मग नाश्ता अजून, मग त्यानंतर जेवण, परत दुपारी टिफिन, आणि आता नवरात्री चालू असल्यामुळे माझं फराळाचं अजून वेगळं, आणि मग आपली घरातली कामं तर आहेच. तर असा पूर्ण दिवस कामामध्येच जातो. तर हे असं थोडंसं पाणी टाकायचं आहे, कारण आपण कुकरमध्ये शिजवतो आहे ना भाजी, तर जास्त वेळ लागत नाही. 1 शिट्टीमध्ये भाजी होऊन जाते. तर एका बाजूला मी कुकर ठेवून दिला आहे आणि इकडे पोळ्या बनवून घेते आहे, कारण यांना खूप भूक लागली आहे. त्यांचं जेवणाचा टायमिंग तसा 11 वाजेचा आहे, कारण कंपनीमध्ये 11 वाजता सुट्टी होते ना त्यांची जेवणाची सकाळी. पण आज 12-12:30 झाले आहेत, तर वेळच झाला आहे. तर त्यामुळे घाई करते आहे मी. तर ही अशी आपली भाजी, वरतून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे मी. तर आता त्यांना जेवण वाढून देते आहे. तर जेवणासोबत त्यांना काकडी, कांदा, टोमॅटो असं सर्व लागतं आहे. तर काकडी त्यांना देते आहे जेवणासोबत आणि थोडासा कांदा. तर मला म्हणतायत घरी टायमिंगच नसतं आहे माझं जेवणाचं, कंपनीमध्ये बरोबर वेळेवर माझं जेवण होतं. कारण जेवणानंतर थोडा आराम झाला ना की बरं वाटतं त्यांना.